चले पवन, डोल रहा है मेरा मन, कुछ बोल रहा है मेरा मन। सनन 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 चले पवन, डोल रहा है मेरा मन, कुछ बोल रहा है, कुछ डोल रहा है, कुछ बोल रहा है मेरा मन। एकोणीसशे 48चा काळ. मराठी भावगीत गायनाच्या दृष्टीने तो काळ खूप वेगळा होता, विशेष करून स्त्रियांसाठी. त्या काळी स्त्री भावनेची अनेक गाणी पुरुष गायकच गात असत. गायन क्षेत्रात पुरुषी वर्चस्व असलेल्या अशा काळात मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलींनी गायन किंवा गायनात कारकीर्द करणे हे तसे तेव्हा कठीणच होते. आणि अशा वेळात भावगीताच्या दुनियेत मूळच्या विदर्भातील वर्ध्याच्या एका गायिकेने प्रवेश केला आणि आपल्या सुमधुर स्वरात पुढील काही वर्षे उत्तमोत्तम गाणी गायली आणि संगीतप्रेमींना अपार आनंद दिला. ही गायिका म्हणजे मालती पांडे बर्वे. आज 27 डिसेंबर माझ्या आईचा स्मृती दिन. प्रसिद्ध शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत गायिका मालती पांडे बर्वे यांची आज पुण्यतिथी. आईला आपल्यातून जाऊन 24 वर्ष झाली आहेत. खूप मोठा काळ मध्ये गेलाय आणि या सगळ्या आठवणी खूप दाटून येतात. तिची सांगीतिक कारकीर्द डोळ्यापुढे येते. तिच्या भावगीतांमधून, चित्रपट गीतांमधून, शास्त्रीय संगीताच्या ध्वनिमुद्रिका ज्या आकाशवाणीकडे आहेत, हे सगळे तिचे सांगीतिक आयुष्य, सांगीतिक कारकीर्द, त्याला आज आपण उजाळा देतोय, नाही का? अगदी अगदी खरंय दादा. तुमच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सर्वप्रथम तुमचे धन्यवाद मानतो की तुम्ही योगायोग म्हणजे आज 27 डिसेंबर रोजी हा कार्यक्रम, आठवणी तुम्ही जागा केल्यात, त्याकरता तुमचे मनापासून आभार. या प्रवासाची वाटचाल आपण सुरुवात करूया आणि पहिला प्रश्न घेते. राजीवजी, 1930 साली मालती बर्वे यांचा जन्म झाला आणि त्यांचा सांगीतिक वारसा त्यांना त्यांच्या आजोळी अर्थात आईकडून, वडिलांकडून, आजोबांकडून मिळाला होता. कसं होतं त्यांचं बालपण? आईला आज म्हणजे तिचा जन्म आणि आजचा जर काळ पाहिला तर 91 वर्ष झाली आहेत. आई जन्मली तेव्हा 7 महिन्यांची जन्मली. बर. आणि तिचं वजन 3.5 पाऊंड होतं. म्हणजे अक्षरशः तिला कापसाच्या बोळ्यांनी दूध पाजावं लागायचं. तिला लहानाची मोठी करताना तिच्या आईला म्हणजे माझी आजी कमलाबाई यांना खूपच कष्ट पडले असतील. माझ्या आईला संगीताचा वारसा, गाण्याचा आवाज
आपल्या आईकडून मिळाला. आणि आईचे बाबा वामनराव पांडे हे उत्तम हार्मोनियम आणि बासरी वाजवायचे. बर. त्यांना लोक मुरलीवाला म्हणायचे. आणि आईची आई उत्तम गायची, पण त्या काळामध्ये थोडस वातावरण इतकं पुढारलेलं नव्हतं, तर बरोबर. तिला काही परवानगी नव्हती जाहीररित्या गाण्याची. त्यामुळे माझ्या आजीनं म्हणजे आईच्या आईनं आपल्या लेकीला गाणं शिकवायचं. तिला या गाण्यामध्ये तिने नाव कमवावं, आपली कारकीर्द घडवावी, अशी आईची म्हणजे आईच्या आईची मनापासून इच्छा होती. वा. आणि पुढे जसा जसा तुम्ही प्रवास सांगाल तसं आपल्याला दिसतं की आजींनी अर्थात मालतीताईंच्या आईंनी खूप कष्ट घेतले त्यांच्या ह्या सांगीतिक प्रवासात त्यांना पुढे नेण्यासाठी. अगदी कोवळ्या वयात राजीवजी त्यांना संधी मिळाली शाळेतून गाण्याची, त्यांना पारितोषिकही मिळाली. प्रथम गुरु कोण होते? आईच्या गाण्याची सुरुवात साधारण इयत्ता 4थी-5वी पासून झाली. बरोबर. म्हणजे नाशिकला रुंगठा हायस्कूल मध्ये ती शिकायला होती. त्यावेळेला इंग्रजी 4थी-5वी असं म्हणूयात. आणि तिथं शिक्षण घेत असताना त्रिवेदी मास्तर यांच्याकडे ती शिकायला तिने सुरुवात केली. आणि ते मात्र क्लासमधनं शिकवायचे, 1 to 1 एकट्याला शिकवायचे नाही. बर. म्हणून मग आईच्या आईनं तिला ग्वालियर घराण्याचे भास्करराव घोडके यांच्याकडे शिकवायला पाठवलं. आणि ते मात्र तिला रीतसर समोर बसून तिला एकटीला शास्त्रीय संगीत शिकवायला त्यांनी सुरुवात केली. आणि आपल्याला येतं बरं का गाणं हे म्हणता म्हणता मालतीबाईंना आकाशवाणीवर पहिली संधी मिळाली. काय लिहून ठेवलंय त्या आठवणींबद्दल? तुमच्याशी गप्पा मारताना मालतीबाई काय सांगायचं तुम्हाला आकाशवाणीच्या रेकॉर्डिंग्स बद्दल? भास्करराव घोडकेंच्या सांगण्यावरून आईनं मुंबई आकाशवाणीला सुगम संगीताची चाचणी दिली. बर. आणि त्या चाचणीत तिला नापास करण्यात आलं. अच्छा. कारण तुमचा आवाज मायक्रोफोनला योग्य नाही असं कारण सांगून ती नापास झाली, म्हणजे तिला नापास करण्यात आलं. पण गंमत अशी की हेच नापास करणारे अधिकारी नंतर आईला जेव्हा खूप नाव कीर्ती मिळाली तेव्हा वारंवार तिच्या रेकॉर्डिंग करता धडपडत, तिला रेकॉर्डिंगला आमंत्रण पाठवत. तर या प्रसंगानंतर आईनं पुन्हा पुढच्या वर्षी मुंबईला प्रोफेसर BR देवधरांना विनंती केली, त्यांना जाऊन भेटली आणि त्यांना आपलं गाणं ऐकवलं. बर. त्यांना खूप आवडलं आणि ते म्हणाले, तुम्ही द्या पुन्हा एकदा चाचणी, आपण बघूया काय होतंय ते. म्हणजे जिद्द झालं, सोडली आईने नाही. चाचणी दिली. जिद्द तशीच होती, जिद्द सोडली आकाशवाणीवर नाही. त्यांना गायचंच होतं. चाचणी पुन्हा दिली आणि काय सूत्र हल्ली, काय हालचाली झाल्या पडद्यामागे, आणि तिला चक्क पास करण्यात आलं. राजीवजी, आकाशवाणीवर जी तेव्हा संधी त्यांना मिळाली तेव्हा मालतीबाईंचं वय काय होतं? वय फक्त 15 वर्ष. बापरे. 1945 साली अवघ्या 15व्या वर्षी तिला आकाशवाणीवर गाण्याची संधी मिळाली.
माझ 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 जान. आकाशवाणीवर त्यांनी पहिलं गाणं सादर केलं 1945 साली आणि लगेचच काही वर्षांनी HMV चीच सिस्टर कन्सर्न आपण म्हणू शकतो कोलंबिया यांनी त्यांना अप्रोच केलं आणि त्यांची पहिली ध्वनिमुद्रिका निघाली. आठवण काय होती राजीवजी? त्यांच्या पहिली ध्वनिमुद्रिका जी निघाली कोलंबियावरनं. आईच्या गाण्याची कीर्ती, तिच्या आवाजाची कीर्ती HMV पर्यंत जाऊन पोहोचली आणि HMV ची जुळी बहीण कोलंबिया त्यांच्याकडून 1947 साली आईला 2 भावगीत रेकॉर्ड करण्याची संधी मिळाली. वा. म्हणजे वयाच्या 17व्या वर्षीच. आणि ती भावगीतं होती प्रसिद्ध संगीतकार गायक गजानन वाटवे यांनी स्वरबद्ध केलेली. अच्छा. गीतकार होत्या संजीवनी मराठे, मराठी. त्याही प्रसिद्ध गीतकार कवयित्री. एकाचे शब्द होते, ये पिकवू आपुले शेत मंजुळे उगवू मोती सुरा. आणि दुसरं होतं, आला स्वप्नांचा मधुमास. मधुमास. चित्रपटसृष्टीत पार्श्वगायिका म्हणून त्यांचा प्रवेश झालाच होता आणि ताईंच्या आवाजाची कीर्ती HMV पर्यंत जाऊन पोचली आणि ग्रामाफोन कंपनीकडून त्यांना ध्वनिमुद्रिका काढण्यासाठी बोलावणं आलं. HMVचीच जुळी बहीण कोलंबिया कंपनीने ताईंशी करार केला आणि त्यांची पहिली ध्वनिमुद्रिका 1947 साली बाजारात आली. दोन्ही काव्यरचना सौ संजीवनी मराठी यांच्या होत्या आणि स्वरबद्ध केल्या होत्या श्री गजानन वाटवे यांनी. एकोणीसशे 1947 साली प्रख्यात संगीत दिग्दर्शक आणि गायक सुधीर फडके म्हणजे बाबूजी हे प्रभातच्या आगे बढो या हिंदी चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन करणार होते. बर. मग त्यातील एका नवीन गाण्यासाठी ते नवीन आवाजाच्या शोधात होते. बर. ही संधी आईला मिळावी म्हणून प्रसिद्ध संगीतकार आणि गायक गजानन वाटवे म्हणजे अण्णा यांच्या वतीनं श्री वसंत थिटे आईला प्रभातमध्ये आवाजाच्या चाचणी करता घेऊन गेले. बर. आणि प्रभातचे मालक साहेब मामा यांनी जेव्हा आईचं गाणं ऐकलं, तिचा आवाज ऐकला, तेव्हा ते खूपच खुश झाले आणि त्यांनी ताबडतोब तिची निवड केली. या चित्रपटातील सीता स्वयंवर या प्रसंगावर आधारित नृत्याच्या गाण्याच्या आपण म्हणूयात चित्रीकरणासाठी किंवा पार्श्वगायनासाठी आईला संधी देण्यात आली. बर. त्यावेळेला
आईला मानधन फक्त ₹150 इतकं मिळालं होतं. बापरे. आणि ते खूप होतं त्या काळात. तर अशा रीतीनं आईच्या पार्श्वगायनाची सुरुवात वयाच्या 17व्या वर्षी 1947 साली प्रभातच्या आगे बढ़ो या हिंदी चित्रपटाने सुरुवात झाली. आणि मग त्यानंतर 1942च्या स्वातंत्र्य लढ्यावर हम्म. आधारित असलेला वंदे मातरम वंदे मातरम. हा बरोबर. मराठी चित्रपट, या मराठी चित्रपटामध्ये पुन्हा आईला गाण्याची संधी मिळाली. या चित्रपटात पु ल देशपांडे आणि सुनीताबाई देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. बर. आणि संगीत दिग्दर्शन अर्थातच पुन्हा सुधीर फडकेच करणार होते. या चित्रपटात सुधीर फडके यांना प्रथमच पार्श्वगायनाची संधी मिळाली. बर. ते दोघांचे आणि- म्हणजे एकत्र पहिल्यांदी गाणार होते ते पार्श्वगायन. दोघही एकत्र गाणार होते आणि दोघांचंही हे पहिलंच एकत्रच म्हणजे ज्याला आपण म्हणूया एकत्र द्वंद्व गीत असं पहिलंच होतं. तर या दोघांच्या, या नायक नायिकांच्या तोंडी चित्रित असलेलं अपराध मीच केला शिक्षा तुझ्या शिक्षा कपाळी हे गीत त्या काळी खूपच लोकप्रिय झालं. यामध्ये अजून 2 गाणी होती. पुढचे पाऊल पुढेच टाका आणि वेद मंत्राहून आम्हा वंद्य वंदे वंदे मातरम मातरम. बरोबर. ही ती सामूहिक गीत होती. त्यातला एक एक अंतरा आईनं म्हटला होता. बर. वंदे मातरम नंतर, या गीतानंतर आईचा पार्श्वगायनाचा प्रवास झपाट्याने सुरू झाला. आणि ऐकूयात. त्यानंतर आणि त्यानंतर लगेचच पुन्हा 47 सालीच सीता स्वयंवर या हिंदी मराठी चित्रपटासाठी बर. आईला पार्श्वगायनासाठी आमंत्रित करण्यात आलं. मग त्यावेळेला आई नाशिकहून पुण्याला येऊन राहिली होती. पुण्यात टिळक रोडला जीवन रेस्टॉरंट मध्ये 1.5 महिना तिचा मुक्काम होता, या पार्श्वगायनाकरता, या ध्वनिमुद्रणाकरता. आणि याच चित्रपटातील मनोरथा चल त्या नगरीला वा वा. हे गाणं खूपच लोकप्रिय झालं. एक ओझरता उल्लेख करतो की म्हणजे आई हयात असताना काही वर्षांपूर्वी पुण्याच्या भानुविलास चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. बर. त्यावेळेला आई हा चित्रपट बघायला गेली. बघते काय तर हाऊसफुलची पार्टी, त्यामुळे तिलाही प्रवेश मिळाला नाही. आणि गंमत म्हणजे ज्या चित्रपटात तिचं गाणं आहे तो चित्रपट तिला पाहायला मिळाला नाही. म्हणजे त्या काळी राजीवजी फक्त चित्रपटाच्या कथा किंवा नायक नायिका नाही, त्याचं पार्श्वसंगीत हे सुद्धा खूप महत्वाचं होतं त्या चित्रपटाला फेमस करण्यासाठी. जाहीर कार्यक्रम राजीवजी करत असताना सुद्धा त्यांनी मात्र प्रत्यक्ष संगीत नाटकात कामं फारशी केली नाहीत, असं का? पार्श्वगायन, भावगीत गायन व जाहीर कार्यक्रम यांच्या माध्यमातून जशी आईला प्रसिद्धी मिळाली, संधी मिळाली, त्याचप्रमाणे मराठी संगीत रंगभूमीवरही म्हणजे संगीत नाटकांमध्येही तिनं चमकावं अशी अनेक जाणकारांची इच्छा होती. खरंय. आईचा आवाज आणि रंगभूमी संगीत नाटकाकरता साजेची देहयष्टी ती जरी थोडी रोड असली त्या काळात, तरी चांगली उंची असल्याने व रंगाने थोडी सावळी असली तरी स्मार्ट होती. त्यामुळे अनेक मातब्बर मंडळींकडून विचारणा झाली
1954 साली पुण्यातील नुमवीच्या जुन्या विद्यार्थ्यांचं स्नेहसंमेलन झालं आणि त्यांनी संगीत एकच प्याला बसवायचं ठरवलं. जरी आई नुमवीची विद्यार्थिनी नव्हती तरी तिला सिंधूच्या भूमिकेकरता विचारण्यात आलं. बर. आणि आईनी ती भूमिका त्या नाटकात इतकी सुंदर वठवली की आईचा अभिनय आणि गाणं लोकांना खूप आवडलं. आईच्या नाटकाचा इतका बोलबाला झाला की अनेक कंपन्यांनी, म्हणजे त्या काळातल्या ज्या संगीत नाटकांच्या कंपन्या होत्या, तिला रंगभूमीवर काम करण्यासाठी आग्रहानं बोलवलं. पण आईनी ठरवलं होतं की एकाच वेळा 2 दगडांवर पाय ठेवता येणार नाही, बर. पाय ठेवायचा नाही. स्त्री असल्याने अनेक आघाड्यांवर तिला लढावं लढावं लागत. लागत होतं. बरोबर. बरं, संगीत म्हणजे गायन, त्यात सोलो प्रोग्राम्स, पार्श्वगायन हे एक, आणि संगीत नाटकात काम करणं हे दुसरं टोक. त्याकरता करावे लागणारे दौरे, प्रवास, बरोबर. ते झेपण्यासारखे नव्हते. त्याकरता लागणाऱ्या सगळ्या ज्या बाकीच्या गोष्टी, म्हणजे एकटीचा कार्यक्रम करण्यात ती तिची राजा होती, स्वतंत्र असायचं. बरोबर. स्वतंत्र. इथं म्हणजे तुम्ही इतरांवर अवलंबून, स्टेज, ड्रेपरी, मेकअप, मग या सगळ्या गोष्टी तिच्या लक्षात आल्या की हे सगळं ओढाताण होईल आपली, आणि शरीर प्रकृतीला तिच्या मानवणारं नव्हतं. कारण आपण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आईची प्रकृती त्यावेळेला इतकी बळकट नव्हती. म्हणूनच तिने जाणीवपूर्वक व्यावसायिक संगीत नाटकात काम करायचं नाही असं तेव्हाच ठरवलं होतं. हुजूर पागेच्या प्रशालेच्या जागेमध्ये मुलींच्या कॉलेजला आईनं ऍडमिशन घेतली होती. तर पहिल्या वर्षी तिने प्र के अत्रेंचं घराबाहेर हे नाटक, यामध्ये पुरुष नायकाची भूमिका केली. अरे बापरे. हो, आणि तिला साजेशी म्हणजे उंची असलेला नायकच नव्हता आणि त्यामुळे तिला पुरुष नायकाची भूमिका देण्यात आली. आणि तसंच तिनं दुसऱ्या वर्षी मोगर आंगणेकरांचं माझं घर या नाटकात भूमिका केली. याचं संगीत होतं गजानन वाटवे यांचं. अंगणात खेळ राजा रंग रंगुनी, अंगणात खेळ राजा रंग रंगुनी, चांदण्यात अंग सारे माख माखुनी, चांदण्यात अंग सारे माख माखुनी, बघत असे जगबाई रोख रोखुनी, बघत असे जगबाई रोख रोखुनी, जगात त्या डोळे झाका जाग दाखुनी, जगात त्या डोळे झाका जाग दाखुनी, अंगणात खेळ राजा रंग रंगुनी, चांदण्यात अंग सारे माख माखुनी, चांदण्यात अंग सारे माख माखुनी. राजीवजी, मालतीताईंचे अनेक लोकांशी संबंध आले, अनेक पार्श्वगायिकांशी त्यांचा संबंध आला. तशातच लता दिदी, आशाताई, माणिक वर्मा अशा असंख्य गायिकांबरोबर त्यांचे संबंध होते. त्यांच्या काय आठवणी तुम्हाला आम्हाला सांगता येतील? पहिली आठवण लताबाईंची सांगतो. मालती माधव चित्रपटाकरता लताबाई वारंवार पुण्याला येत होत्या. तेव्हा त्या जंगली महाराज रोडवर त्यांच्या एका परिचितांकडे उतरायच्या, आणि त्या काळात आई सुद्धा
घोले रोडला पेईंग गेस्ट म्हणून एका बंगल्यामध्ये आउट हाऊस मध्ये राहत होती, एका खोलीत. आणि आई लता दिदींना नेहमी भेटावयास जाई त्या काळात, जेव्हा त्या पुण्यात यायच्या. बरं, आईच्या एका विनंतीला मान देऊन लता दिदी आईच्या खोलीवर आल्या आणि दोघींनी मस्त छान 15-20 मिनिटं गप्पा मारल्या, कॉफी घेतली दोघींनी आणि मग थोड्या वेळ गप्पा मारून लता दिदी निघून गेल्या. मास्टर दीनानाथ यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यात अलका टॉकीजला होणाऱ्या कार्यक्रमाकरता लता दिदींनी आईला निमंत्रित केलं होतं. बर. तसे निमंत्रण पत्र लता दिदींनी त्यांच्या सहीनं आईला पाठवलं होतं. या कार्यक्रमात लताबाई लाखाची गोष्ट या चित्रपटातील त्या तिथे पलीकडे माझ्या प्रियते झोपडे हे गीत लताबाई तिथं गायल्या, जे गीत आईनं गायलं होतं पार्श्वगायिका म्हणून. कार्यक्रम संपल्यानंतर अनेक जणांनी खासगीत येऊन आईला आपली प्रतिक्रिया दिली की मालतीबाई, हे गाणं तुमच्यासारखं झालं नाही. यावर आईचं म्हणणं एवढंच होतं की गर्वाने नाही सांगत, पण अभिमानाने सांगते की या गाण्याला जो न्याय तिच्याकडनं दिला गेला, बाबूजींच्या संगीत दिग्दर्शनाखाली हा चित्रपट सगळ्यांनी रसिकांनी पाहिलेला आहे. हे गाणं सुद्धा कसं चित्रित झालं आणि या गाण्याचे शब्द साक्षात गदी माडगुळकरांचे, तर त्याला किती न्याय दिला आईनं हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. लताबाईंच्या माझी आवडती गाणी ही कॅसेट्सचा एक संचय. बर. त्यामध्ये सुद्धा लता दीदींनी आईच्या फोटो सकट आईबद्दल एक छोटासा ब्लॉग दिलेला आहे. बर. आणि त्यांनी आईची 2 गाणी जी लताबाईंची खूप आवडती होती, त्या 2 गाण्यांचा त्यात समावेश आहे. आणि आईबद्दल त्यांनी एक छोटस नमूद केलंय, मनोगत दिलंय की गाणी मला खूप आवडायची. त्या गायिकेचा आवाज म्हणजे मालती पांडेंचा आवाज, आणि त्यांनी ही गायलेली गाणी विशेष करून मला आवडायची, असं त्यामध्ये उल्लेख आहे. आणि माणिक वर्मा. माणिक वर्मा म्हणजे आमच्या माणिकताई. खूप घरगुती ओळख होती. म्हणजे सुरुवातीच्या काळात आई आणि माणिक वर्मा या दोघीच बहुतेक मराठी चित्रपटांसाठी गात असत.
बरोबर. त्यावेळी चित्रपट सृष्टीत नट्यांना या दोघी आलटून पालटून आपले उसने आवाज देत असत. तुम्हाला सांगतो, त्यांचा साधेपणा, अजिबात कोणताही गर्व नाही, बडेपणा नाही, कुठलाही बडेजाव नाही. आणि हे सगळं मी इतकं जवळून पाहिलंय. म्हणजे माझी आई त्या इतक्या अशा घरगुती सगळ्या गप्पा, स्वयंपाकाच्या वगैरे, संसारातील काय अडचणी एकमेकांना सांगत, कुठेही असं हे नाही की मिजाज नाही. अगदी साधी राहणी आणि साधे विचार आणि अगदी साधेपणानं त्या आयुष्य जगल्या. वा वा, सुंदर आठवणी. इतक्या शिखरावर असताना सुद्धा चित्रपट पार्श्वगायनातनं मात्र मालतीबाईंनी संन्यास घेतला आणि पुढे त्यांची वाटचाल आकाशवाणीवर मात्र तशी सुरू राहिली. आधी सांगितल्याप्रमाणे मुंबई आकाशवाणीवरून आई सुगम संगीत गायिका म्हणून नावारूपाला आलीच होती. आकाशवाणीवरची तिची वाटचाल सुरू झालेलीच होती. सुगम संगीताचे कार्यक्रम ती महिन्यातनं 1 ते 2 तिचे कार्यक्रम तर व्हायचेच. पार्श्वगायन करत असताना साधारण तिची कारकीर्द 8 वर्षांची तरी होती. अच्छा. तर 1948 ते 1954 54 साल या काळात संपूर्ण महाराष्ट्र आईच्या गीतांनी, गाण्यांनी दुमदुमत होता. म्हणजे आपण बाबूजींची जी प्रस्तावना आहे आईच्या सांगीतिक आत्मचरित्राकरता, त्यामध्ये त्यांनी उल्लेख केलाय. त्याबद्दल आपण पुढे बोलूच. बोलू नंतर. अनेक चित्रपटांमधनं आईनं पार्श्वगायन केलं. ते सुद्धा आपल्या तुम्हाला माहितीच आहे कोणते चित्रपट. तर लाखाची गोष्ट हा 1952 साली आलेला चित्रपट, हा तिचा शेवटचा चित्रपट होता पार्श्वगायिका म्हणून. बर. आणि त्यानंतर आकाशवाणी मुंबई, मग आकाशवाणी पुणे, अशी तिची वाटचाल सुरूच होती. 1946 ते 1954 पर्यंत ती सुगम संगीत गायची आकाशवाणीवर. आणि 1955 पासून पुणे आकाशवाणीवर शास्त्रीय संगीत तिनं गायला सुरुवात केलं. म्हणजे शास्त्रीय संगीताची जी काही तिची तालीम होती, बैठक होती, त्याच्या जोरावर. जा चला जा चला जा 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 चला जा चला जा 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 चला जा जा रुको ना हमारी बाट नहीं, रुको ना हमारी बाट नहीं, जा चला जा चला जा 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 चला जा चला जा रुको ना हमारी बाट नहीं, जा चला जा चला जा चला जा. 1955 साली जयदेव हा 1.5 तासांचा ऑपेरा पुणे केंद्रानं, पुणे आकाशवाणी केंद्रानं सादर केला. हा ऑपेरा गोविंदराव टेंबे यांनी लिहिला होता. संगीतही त्यांचंच होतं. त्यात आईबरोबर पद्माकर बर्वे, सुमन माटे असे कलाकार होते. आणि त्यावेळेला सुद्धा 1.5 महिना या ऑपेराच्या तालमी सुरू असायच्या. तसंच रेडिओच्या 3-4 नाटकांमधूनही आईनं काही निवडक प्रवेशांमधून कामं केली आहेत. संगीत विद्याहरण,
संगीत संशय कल्लोळ, स्वयंवर, द्रौपदी, राम राज्य वियोग ही पूर्ण 1.5 तासांची नाटकही पुणे आकाशवाणी केंद्रानं निर्मित केली होती. त्यात आईच्या प्रमुख भूमिका होत्या. आई बरोबर विनायक बुवा पटवर्धन, रामभाऊ गुळवणी, योगिनी जोगळेकर असे गायक कलाकार असायचे. म्हणजे दौरे जरी केले नाहीत तरी संगीत नाटकं त्यांनी आकाशवाणी ह्या मार्फत नक्कीच सादर केली. लपविलास तू हिरवाचा लपविलास तू हिरवाचा सुगंध त्याचा छपेल का प्रीतल पवनी लपेल का प्रीतल पवनी लपेल का. राजीवजी, एवढा मोठा प्रवास मालतीबाईंचा, त्या प्रवासामध्ये अखंड काही ना काहीतरी अनुभव त्यांना येतच होते. त्याच्यातले काही गमतीशीर किस्से आमच्या प्रेक्षकांना सांगता येतील का तुम्हाला? आई कार्यक्रम करू लागल्यापासून जाहीर कार्यक्रम आणि आकाशवाणीवरील ध्वनिमुद्रण, काही किस्से तिने तिच्या सांगीतिक आत्मचरित्रात नमूद केलेत, काही तिने सांगितलेत. जाहीर कार्यक्रम करताना काही गमती जमती घडल्या होत्या. काही किस्से मी सांगतो. एकदा तिला नागपूरच्या कार्यक्रमाचं निमंत्रण आलं. त्यामध्ये असं होतं की स्नेहसंमेलन होतं त्यांचं, आणि आयोजन कमिटीमध्ये 2 गट झाले होते. बर. एका गटाला मालतीबाईंचं गाणं ठेवायचं होतं, आणि त्याप्रमाणे त्यांनी आईशी बोलणी केली, पत्रव्यवहार केला, आईची बिदागी ठरली, काही आगाऊ रक्कम त्यांनी आईला दिली, तसं पत्र त्यांनी आईला दिलं, कार्यक्रमाची तारीख ठरली, वेळ ठरली, आणि त्याप्रमाणे आईनी रिझर्वेशन केलेलं, आणि कार्यक्रमाला निघायचा दिवस उजाडला. पण त्याच कॉलेजमध्ये एक दुसरा गट होता की ज्यांना एका दुसऱ्या कलाकाराचं गाणं म्हणा किंवा कार्यक्रम ठेवायचा होता. बरोबर. मग या दोन गटांमध्ये चुरस होती की कसं काय आपण आता एकमेकांवर कुरघोडी करायची. बरोबर. हा, आणि निघायच्या दिवशी, म्हणजे कार्यक्रमाला निघायच्या दिवशी आईला तार आली की आपला कार्यक्रम रद्द झालेला आहे. मग आईनी नॅचरली तिची आणि वादकांची रिझर्वेशन कॅन्सल केली. त्यानंतर त्या आयोजकांचं पत्र आलं की अहो तुम्ही आला का नाहीत कार्यक्रमाला, आम्ही तुम्हाला रेल्वे स्टेशनला घ्यायला आलो होतो. आमची केवढी फजिती झाली, तर हे का असं केलं तुम्ही? तर आई उलट त्यांना म्हणाली की अहो तुम्ही हे मला सांगताय आणि हो तुमची तार आली आहे, मला कार्यक्रम रद्द झालाय, मग कशी येणार मी? उलट मला किती त्रास झालाय, सगळी रिझर्वेशन कॅन्सल करावी लागली, माझा सगळा प्रोग्राम अपसेट झाला. तेव्हा त्या आयोजकांच्या लक्षात आला की अरे हा जो काही चावटपणा आहे, हा तो दुसऱ्या गटानी परस्पर मालतीबाईंना तार करून सांगितलं की तुमचा कार्यक्रम रद्द केलेला आहे. केवढा मोठा मनस्ताप या दोघांनाही झाला. खरंय. मालती पांडे हे नाव 1948 या वर्षापासून आजपर्यंत सतत साऱ्यांच्या मनात मधुर संगीतासाठी भरून राहिलेले आहे. 1945 पासून शास्त्रीय आणि सुगम या दोन्ही गायन प्रकारात ज्यांनी मानाचं स्थान प्राप्त करून घेतलं अशा 2च कलावती, एक सौ माणिक वर्मा आणि दुसरी सौ मालती पर्वे पांडे. मधुर आवाज,
शास्त्रीय संगीताची अभ्यासपूर्ण जाण, लवचिक गळा, काव्यातील आणि प्रसंगातील भाव योग्य प्रकारे जाणून ते स्वरांच्या सहाय्यानं गळ्यातून व्यक्त करण्याचं नैसर्गिक कौशल्य या गुणांमुळे चित्रपट पार्श्वगायनाच्या क्षेत्रात अपराध मीच केला, शिक्षा तुझ्या कपाळी या शब्दांनी त्यांनी जो गोड अपराध केला तो साऱ्या महाराष्ट्रानं वरदानासारखा उचलून धरला. 1948 ते 1954 पर्यंत सारा महाराष्ट्र मालतीबाईंच्या चित्रपट गीतांनी दुमदुमत होता. मी संगीत दिलेल्या चित्रपटांबरोबरच मराठीतील बहुतेक सर्व संगीत दिग्दर्शकांची अनेक गाणी मालतीबाई गायल्या आहेत. चित्रपट गीतांप्रमाणेच ध्वनिमुद्रिकांसाठीही मालती पांडे मिळावी ही इच्छा बहुतेक सर्व संगीतकारांच्या मनात असे. त्यामुळे त्यांच्या कितीतरी ध्वनिमुद्रिका अत्यंत श्रवणीय आहेत. त्या सर्व खूप गाजल्या. मुलाखतीच्या समाप्तीकडे येता येता बाबूजींबरोबर मालतीबाईंनी भरपूर काम केलं आणि हो. योगायोगाने मालतीबाईंचं आत्मचरित्र जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा बाबूजींनी सुंदर प्रस्तावना लिहिली आहे. पण राजीवजी, बाबूजींबद्दल मालतीबाई काय सांगायच्या तुम्हाला? होय, बाबूजींनी आईच्या सांगीतिक आत्मचरित्राला एक दीर्घ प्रस्तावना दिली आहे आणि आईनं बाबूजींबरोबर खूप काम केलंय. म्हणजे बाबूजींची प्रस्तावना या करता की आई बरोबर काम केलं असल्यामुळे आणि तेवढी ओळख असल्यामुळेच त्यांनी अगदी मनापासून कुठलाही आडपडदा न ठेवता आपल्या मनाला जे योग्य वाटेल आणि जे योग्य आहे तेच लिहिलं. कारण आत एक बाहेर एक असा स्वभाव बाबूजींचा नव्हताच. मला वाटतं त्या काळातली माणसं जे काही असायचं ते तोंडाने बोलून मोकळे व्हायचे समोरच. तर आपल्या दीर्घ प्रस्तावनेत बाबूजींनी असं नमूद केलंय की त्यांनी स्वतः संगीत दिलेल्या चित्रपटांबरोबरच मराठीतील बहुतेक सर्व संगीत दिग्दर्शकांची अनेक गाणी मालतीबाई गायल्या आहेत. किंबहुना त्या काळातील नवोदित नंतर सर्व प्रस्थापित संगीतकारांच्या मनोमन अशीच इच्छा असायची की आपलं गाणं मालतीबाईंनी गावं. या चित्रपटामध्ये, या ध्वनिमुद्रिकेमध्ये मालतीबाईंनी आपला आवाज द्यावा. इतकं आईचं गाणं त्या काळात लोकप्रिय आणि लोकमान्य झालं होतं. आईनी गायलेली चित्रपट गीतं, भावगीतं आजही अतिशय श्रवणीय आहेत. त्यांचा नवीनपणा आजही पुसला गेला नाहीये. कल्पनेच्या साम्राज्यात मुक्तपणे विहार करणारी मी कोणी कवयित्री नव्हे की शब्दभांडार अमापपणे उधळून सरस्वतीला प्रसन्न करून घेणारी तिची भक्त नव्हे. मी आहे आपली साधी सुधी स्त्री. शब्दसंभाराने नव्हे तर स्वरसंभाराने वीणावादिनी सरस्वतीला प्रसन्न करू पाहणारी एक कलाकार. संगीताच्या साम्राज्यातील ही वाटचाल करताना अनेक अडथळे आले. लोकापवादाचा काटेरी मार्ग चोखाळताना मनाला क्लेश झाला. परंतु त्यासाठी हा जन्मच काय, पण आणखीन 7 जन्म घेण्याचीही माझी तयारी आहे. कारण हा संगीत रत्नाकर अगाध असीम आहे. ही साधना एका जन्मात पुरी होणारी नाही. परमेश्वराच्या कृपेने या संगीत सागरातला एखादा दुसरा थेंबच माझ्या वाट्याला आला असेल, पण त्या थेंबानं अमृत होऊन माझं जीवन कृतार्थ करून टाकलंय. पण मी तहानलेलीच आहे आणि ही तहान शमवण्यासाठी मला अनेक जन्म घ्यावे लागले तरी ते मी घेईन. संगीताची उपासना करीत असताना मी काही गमावलं असे नाही, पण ज्याला आयुष्यात काही कमवायचं असेल त्याला काही गमवावंही लागतंच, परंतु मला त्याची खंत नाही.